सोलापुरात पूरग्रस्तांची अवस्था अजूनही चिंताजनक आहे, परंतु या संकटाचा काही राजकीय नेते दिखावा मदत म्हणून वापर करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। सोलापुरातील पूरग्रस्तांच्या वेदना अद्यापही कमी झालेल्या नाहीत। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। त्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे। मात्र या संकट काळात काही नेते केवळ मदतीचा दिखावा करत असल्याची टीका सुरू झाली आहे। एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तिरे गावात मदत साहित्य वाटपाचा फार्स केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। छोट्या टेम्पोभर साहित्य आणून फक्त 2च चादरी नागरिकांना वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। एवढंच नाही तर उर्वरित साहित्य गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी वाटप कार्यक्रम आटोपून ते निघून गेले। गावातील नागरिकांनी आम्हाला कोणतंही साहित्य मिळालं नाही, मदतीच्या नावाखाली हा केवळ दिखावा होत आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। काय दिलं का? काय सुद्धा दिलं नाही बघा, अशीच गेले ते घेऊन माघारी। कायच दिलं नाही आम्हाला। रांगदारा म्हणलं नंतर आम्ही धरला रांगदारा म्हणले त्याने, मग रांग धरून बसला अजून आम्ही उठलंच नाही या जागेत। काय माहित हो मला, आम्हाला कोण सांगतंय बसा रांगदारा म्हणलं धरला देते मग बसला नाही मिळाली। थांबा जरा ऐकून घ्या। छोटातीवरून काय काय आणलेलं, काय काय बघितलं तुम्ही? आम्ही पंगराच्या त्या रगी बघितल्या, अजून बाकी काय आणलं होतं कुणाच्या खायचं ते होतं, खायचं ते होतं वाटतंय। तिथं बसा म्हणले आम्ही बसलो आणि त्याने गेली तिकडं नाव इथंच बसला, मग काय करायचं आता? पूरग्रस्तांच्या हाल अपेष्टा अजूनही कायम असताना अशा प्रकारच्या स्टंटबाजीवर लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।